शर्तीने खिंड लढवली, पन्हाळा जिंकला आणि आदिलशहा चिडला. अफझल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला. त्याला अन्न पाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जोहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्दी जोहर निघाला. फाजल खानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला. पन्हाळगडाला वेढा. सिद्दी जोहर शूर पण क्रूर होता. त्याची शिस्त कडक होती. त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा दिला. शिवरायांना गडात कोंडले. पावसाळ्याचे दिवस जवळ आले. पावसाळा सुरू झाला की सिद्दी जोहर वेढा उठवील असे शिवरायांना वाटले. पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरील शिदोरी संपत आली. आता काय करावे? शक्तीचे काम नाही तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले. लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला. तो खुश झाला. त्याने ते कबूल केले. वेड्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते. शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला. खाणे पिणे, गाणे बजावणे व हुक्कापाणी यात ते दंग होऊन गेले. शिवराय वेड्यातून बाहेर. शिवरायांनी वेड्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी 2 पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीवर शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ते पकडले जाणार आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार. एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती. त्यासाठी एक बहादूर तरुण तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. त्याचे नाव होते शिवा काशीद. शिवरायांच्या शिवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता. तो मोठा, धाडसी आणि चतुर होता. ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी दिंडीच्या बाहेर पडली. रात्रीची वेळ होती. धो धो पाऊस पडत होता. तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते. त्यांनी ती पालखी पकडली. शिवाजी राजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्दी जोहरच्या छावणीत नेली. तेथे जल्लोष सुरू झाला. दरम्यान शिवराय दुसऱ्या उघड वाटेने गडाबाहेर पडले. सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते. सोबत बांदल देशमुख त्यांची फौजही होती. इकडे थोड्या वेळाने शिवा काशीदचा डाव उघडकीस आला. तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तत्काळ ठार केले. शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्मबलिदान केले. तो अमर झाला. शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी चवताळून गेला. त्याने तातडीने सिद्धी मसूद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेने शिवरायांचा पाठलाग करण्यासाठी पाठवले. पाठलाग चालू झाला. दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले. शिवराय पेचत पडले. त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली. बाजीप्रभूचा पाणीदारपणा. चवताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते. शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण. ते बाजीप्रभूला म्हणाले, बाजी, वेळ आणीबाणीची आहे. पुढील वाट चढणीची. मागे शत्रू पाठीवर. आता विशाळगड हाती लागत नाही. चला शत्रूला उलटून तोंड देऊया. शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूंनी ओळखली. खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता. शिवरायांचे जीवित धोक्यात होते. सारे स्वराज्य धोक्यात होते. बाजीप्रभूंनी शिवरायांना कळकळीने सांगितले, महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो. महाराज, मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल, पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे. गनिमांची संख्या अफाट आहे. आपण थोडे आहोत. येथे आपला निभाव लागणार नाही. तुम्ही येथे थांबू नका. आम्ही खिंड रोखून धरतो. गनिमाला आम्हीच येथे थोपून धरू. तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही तेथे शत्रूला अडवून धरू. तुम्ही निर्धास्तपणे जा. बाजीप्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय घाबरले. बाजीसारखा मोहरा हिरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते. पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते. त्यांनी मन आवरले. शिवराय बाजीला प्रेमाने भेटले. म्हणाले, आम्ही गडावर जातो. ते पोचताच तोफांचे आवाज होतील. मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या. बाजीने शत्रूला रोखले. बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले.
बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लावून मुजरा केला. मग त्याने आपल्या हातात शमशीर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या, त्यांना जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी दगड गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयार उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली. इतक्यात शत्रूच्या युद्धगर्जना ऐकू आल्या. शत्रू खिंडी खाली आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला, बहादूर मर्दांनो, हुशार, जीव गेला तरी जागा सोडू नका, गनिमांना खिंड चढू देऊ नका. बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले. खिंडीतली वाट बिकट होती व नागमोडी होती. एका वेळी 3-4 माणसे कशीबशी वर चढू शकत. तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते. विशाळगडाचा पायथा अजून दूर होता. गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना 1.5-2 तास हवे होते. तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्या शिवरायांचे काम फत्ते होणार होते. खिंडीतील झुंज. इकडे खिंडीत शर्तीची झुंज सुरू झाली. शत्रू खिंड चढू लागला. शत्रूंची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली. मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला. दगडधोंड्याचा मारा करण्यात मावळे पटाईत. त्यांनी सराईतपणे हाणामारी सुरू केली. शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनिमांना टिपले. कित्येकांची डोकी फुटली. पहिली तुकडी नामोहरम झाली, मागे हटली. पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला, हाना मारा. मावळ्यांना स्फुरण चढले. हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला. शत्रू धडाधड कोसळू लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला, शाबास माझ्या पठ्ठ्यांनो, फेका आणखी दगड, ठेचा गनिमांना, होऊ दे जोराचा मारा. शाबास, तुमची दुसऱ्या तुकडीचा दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला. इकडे शिवराय विशाळगडाकडे घोडदौड करत होते. गडाचा पायथा जवळ येत होता. प्रत्येक क्षण महत्वाचा होता. विशाळगडाच्या पायथ्याशी शत्रूंचा वेढा होता. शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या मोर्चांवर हल्ला चढवला. शत्रूंबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले. ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते. बाजीचा पराक्रम. इकडे घोडखिंडीत शर्तीची झुंज अजून चालू होती. सिद्दी मसूद चिडला. त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली. मराठ्यांनी शौर्याची शर्त केली. शत्रूंनी बाजीप्रभूवर हल्ला चढवला. बाजीला घेरले. बाजी द्वेषाने लढू लागला. त्याने पराक्रमाची शर्त केली. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरी त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला, पण तो मागे हटला नाही. त्याने मध्येच ओरडून मावळ्यांना सूचना दिली. मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला. शत्रू हटला. बाजीप्रभू घायाळ झाला होता. तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते. ती पावनखिंड. एवढ्यात तोफेचा आवाज कडाडला. तोफांचे आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले. महाराज गडावर पोहोचले. मी माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मरतो, असे म्हणून त्या स्वाभिभक्त बाजीप्रभूने प्राण सोडला. ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली. तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले, बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्त केली. बाजी प्रभूसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. पावनखिंड या नावानेच इतिहासात ती अमर झाली. धन्य ते वीर, धन्य धन्य तो बाजी प्रभू.